नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 30 ते 60 दिवसांमध्ये आत्ता सध्या दिसणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी आपण बोललो। त्याच्यामध्ये डाउनी विल्डो मेजर अडचण होती, पानांचा पिंगटपणा ही एक अडचण होती, साईज ही एक मोठी अडचण होती आणि त्याचबरोबर काळी लवकर पिकणे या 4 समस्यावरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। त्यासाठी साईज करण्यासाठी काय करायचं त्याविषयी पण आपण पीजीआर आणि जीएच्या डोसेस बद्दल, बम्प स्प्रे बद्दल आपण चर्चा केली आहे। परंतु ह्या 30 ते 60 दिवसामध्ये अजून काही अडचणी आपल्याकडे वाढताना दिसत आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपण रोग आणि किडीविषयी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो नव्हतो, तर आपण खास रोग आणि किडीविषयी बोलणार आहोत। अर्थात डाऊनविषयी आपण बोललेलो होतो, परंतु भुरीविषयी आपण काही बोललेलो नाही। परंतु ह्या थंडीमध्ये भुरी वाढीस लागली आहे रोगाच्या बाबतीत आणि किडीच्या बाबतीमध्ये थ्रिप्सचा अटॅक वाढलेला आहे। काही ठिकाणी मिलीबग देखील डोकं वर काढतोय आणि बऱ्याच ठिकाणी लाल कोळी देखील मेजर अडचणी ह्या पंधरवड्यात, ह्या आठवड्यामध्ये, ह्या दिवसामध्ये आपल्या बागेमध्ये दिसत आहे। आपण त्याविषयी आज बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, डाऊनविषयी तर बोललेलोच आहोत। डाऊनविषयी अतिशय परफेक्ट असं बोललेलो आहे आणि डाऊनविषयी आपल्या ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील अतिशय परफेक्ट असं शेड्यूल आहे की ज्याच्यामध्ये आपण बोर्डोचे स्प्रे देऊन पहिल्यापासूनच आपली बाग रोगमुक्त कशी राहील, बागेचं स्टरलाइज कसं करता येईल त्याविषयी आपण बोललेलो आहोत, बऱ्याच वेळेस बोललेलो आहे। तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर उशिरा छाटलेल्या शेतकरी बंधूंनी, अजूनही तुमची बाग जरी 40-50 दिवसात असेल तरी अजूनही दिल्ली बहुत दूर आहे, तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या बाबतीत असणारं रोग आणि किडीचं नियोजन असेल, फुगवणीचं नियोजन असेल त्याविषयी तुम्ही नक्कीच माहिती मिळू शकता। तर आज आपण बोलणार आहे भुरीविषयी। मित्रांनो, भुरीविषयी बोलायचं तर सुरुवातीपासून आपल्याला 25 दिवसापासून चालू करावं लागणार आहे। त्या ठिकाणी लुनाचे स्प्रे असतील, ॲग्रेसिव्ह असतील, सिस्टेनचे स्प्रे असतील, मेरिओनचे स्प्रे असतील, हे तुम्ही घेतलेले असतीलच। परंतु काही ठिकाणी आपण स्कोर पण घेतो। परंतु 50 दिवसानंतर सर काय करायचं, मग आपण आमच्या बॅक्टेरियाच्या कंपन्या प्रत्येक दुकानामध्ये असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की एखादी बॅक्टेरिया आपल्याला मिळाल्या की आपली जादू झाली पाहिजे। परंतु आपण दरवर्षी बॅक्टेरिया टाकतो, परंतु बॅक्टेरिया ह्या टाकल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जगल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे, परंतु त्या वाढताना दिसत नाही। दरवर्षी आपण टाकतो आणि त्या परत गायब होत असतात। मला त्याविषयी आज बोलण्याचा विषयच नाही, परंतु खास भुरी कंट्रोल करायची आणि तुम्ही ह्या बॅक्टेरियावर डिपेंड राहिले, डाऊनी कंट्रोल करायचं आणि ह्या बॅक्टेरियावर डिपेंड राहिले तर मग तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही। असेल एखादी चांगली बॅक्टेरिया कंपनी, तिनं खरंच मला पण चॅलेंज द्यावं आणि शेतकऱ्यांच्या गावागाव डेमो घ्यावी की त्यांनी सांगितलं की आपण हे 4 वेळेस हे स्प्रे घ्या, आपण 8 वेळेस ते बॅक्टेरिया मारू आणि आमची भुरी तुम्ही कंट्रोल करून द्या, आमची डाऊनी तुम्ही कंट्रोल करून द्या, आम्ही कुठलंही केमिकल घेणार नाही। अशी कोणती कंपनी असेल तर त्यांनी पण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती बोलण्यास काय हरकत नाही। परंतु आपल्याकडे केमिकलमध्ये अतिशय डाऊनीसाठी, करप्यासाठी बोर्डो अतिशय रामबाण आहे आणि दुसरा जो आहे भुरीसाठीचा कर्दन काठ, तो म्हणजे सल्फर आणि पीबीसी। परंतु सल्फर आणि पीबीसी हे सोडून तुम्ही सगळ्या गोष्टी करतात, सगळ्या बॅक्टेरिया घेतात आणि मग शेवटी तुमच्याकडे आत्ता ह्या वेळेस आज दिवसा तुम्ही नीट बघा, तुमच्या बागेमध्ये भुरी वाढायला लागली आहे। तुम्ही जरी मला बऱ्याच वेळेस म्हणता की सर तुम्ही कुठे बागेत जास्त वेळ जाता, अरे मी बागेत जायच्या आधी एक सेन्स, बागेत जाऊन व्हिडिओ करून नखरे करण्यापेक्षा मला जे वाटतं ते मी तुम्हाला तात्काळ कशा पद्धतीने लवकरात लवकर पोहोचल त्या दृष्टीने मी तुमचा 1 ते 2 दिवसाचा वेळ वाचवतोय मित्रांनो। नाहीतर मी बागेत जाऊन अजून चांगले प्रकारचे व्हिडिओ काढू शकतो, तुम्हाला तिथं प्रत्यक्ष दाखवून पण देऊ शकतो। परंतु बागेत काय चाललंय हे मी बघत असतो, पण बागेतले व्हिडिओ मी कमी काढतो कारण मला खरंच तेवढा वेळ नाही की मी बागेत जाऊन व्हिडिओ काढून मग तुमच्यापर्यंत पोहोचू। त्याच्या आधीच बागेत काय चाललंय त्याविषयी तुम्हाला जर आधीच सावध केलं, शेवटी आपल्या बागेत काय चाललंय हे जर आपण आधीच अवगत झालो आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या तर आपला एक दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे। त्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो। तो गोल्डन पिरियड, जसं एक ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिल्या 1 तासात, 2 तासाच्या आत जर तुमचा पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला तर त्या ठिकाणी परफेक्ट असं नियोजन, तो जीव वाचवता येतो। त्याच पद्धतीनं एक दिवस जरी आपल्याला आधी एखादी गोष्ट मिळाली तर त्याच्यावरती तुम्ही जर तो स्प्रे 4 दिवसांनी लेट घेण्यापेक्षा जर तुम्ही 4 दिवस आधी घेतला तर तुमच्या बागेतली रोग असेल, थ्रिप्स असेल किंवा इतर अडचणी असतील त्या नक्कीच कमी होऊ शकतात। तर भुरीसाठी आपल्याला सल्फर आणि पीबीसीचा वापर करायचा आहे अतिशय स्वस्तात। मित्रांनो, आलेली भुरी कुठल्याही औषधांना जात नाही, परंतु सल्फर आणि पीबीसी जर तुम्ही एकत्र घेतलं तर पूर्णपणे इरॅडिकेशन होण्याचं काम सल्फर आणि पीबीसी करत असतं। आता यासाठी आम्ही असा प्रयोग केलाय की तुमची थिनिंग झाल्या एक स्प्रे सल्फर
1.5 किलो आणि पोटॅशियम बायकार्बोनेट 1 किलो हा ESS मध्ये घ्यायचा आहे. नंतर आपले PGRचे सगळे डोसेस झाल्यानंतर, डिपिंग झाल्यानंतर किंवा ESSचे स्प्रे झाल्यानंतर तेव्हा आपला 60 ते 70 दिवसामध्ये 1 सल्फर आणि PBC घ्यायचं आहे आणि पाणी उतरल्यानंतर 1 सल्फर आणि PBC घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सल्फरची धुरळणी ही साधारणतः 90 दिवसाच्या आसपास किंवा सगळे PGRचे डोसेस आपले आटपले त्याच्या वेळेस आपल्याला सल्फरच्या धुरळण्या 2 ते 3 धुरळण्या आणि 3 वेळेस सल्फर अधिक PBC. बरेच शेतकरी म्हणतात सर आम्ही आमच्या ट्रॅक्टरनं सल्फर 200 अधिक PBC 200 400 घेतो, एकत्र घेतो. नक्कीच तुम्ही साध्या ट्रॅक्टरनं पण सल्फर PBC घेऊ शकता, परंतु 200 घेतलं सल्फर, 300 घेतलं अधिक 300 PBC घेतलं तर नक्कीच चालतंय. परंतु मी तुम्हाला एकाच वेळेस एका एकरवरती 1.5 किलो सल्फर आणि 1 किलो PBC किंवा 1.5 किलो PBC एकत्र घेऊन टाकतो तर त्याचा कॉन्सन्ट्रेशन असतील, त्याचं कव्हरेज असेल, हे फार चांगल्या प्रकारे त्याचा इफेक्टिव्ह होत असतं. पण तुम्ही जेव्हा 300 ऐवजी 400 सल्फर घेता त्यावेळेस मण्यावरती डाग पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपण म्हणतो की तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरनं पण घेऊ शकता. परंतु बरेच शेतकरी म्हणतात की मग आम्ही ते कोणते ATR फुलं वापरतो. परंतु मित्रांनो ATR फुलं देऊन तुम्ही 200-300 लिटर पाण्यामध्ये पूर्ण एकर कव्हरेज करता, परंतु त्या ATR फुलामध्ये ही ताकद नसते की तुमचा स्प्रे हा त्या कॅनपीच्या वरती जाईल आणि शेंड्यावरती सुद्धा कव्हरेज करेल. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही ATR वाले मंडळी आठवड्याला 2 वेळेस सल्फर PBC घेतात किंवा सल्फर घेतात किंवा चांगले स्प्रे घेतात, परंतु त्यांच्या शेंड्यावर जिथं कव्हरेज होत नाही त्या ठिकाणी तुमच्याकडे भुरी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ATRचा वापर किती करायचा, काय करायचा हे तुम्ही ठरवा. परंतु फोर्सफुली जोरात जर तुम्हाला पूर्ण चांगलं कव्हरेज करणारा ट्रॅक्टर स्प्रेअर असणं, मग त्यासाठी तुम्ही ESS घ्या असं माझं म्हणणं नाही. तुम्ही चिमा घेऊ शकता, ॲग्रोफॅक्ट घेऊ शकता किंवा अजून दुसरा जे चांगलं स्प्रे असेल, चांगला कव्हरेज करेल तो ट्रॅक्टर स्प्रे तुम्ही नक्की घ्या. पण सल्फर PBCला मित्रांनो अजिबात विसरू नका. ज्या पद्धतीनं आपल्याला दावणीसाठी करप्यासाठी बोर्डोला विसरायचंच नाही. कोणी किती मोठा तज्ज्ञ आला परंतु जो बोर्डो जर सांगत नसेल तर तो तज्ज्ञ नाही डावणी आणि करप्यासाठी, असं मी स्पष्ट सांगतो. त्यामुळे डावणीसाठी आणि करप्यासाठी बोर्डोचा स्प्रे आणि भुरीसाठी सल्फर अधिक PBCचा स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या वर्षी भुरीचा प्रादुर्भाव देखील प्रचंड राहणार आहे. आजच आपल्या प्लॉटमध्ये कडा मेराला जिथं कव्हरेज होत नाही त्या ठिकाणी भुरीचं आगमन झालेलं आहे. विशेष करून भुरी क्रिम्सन व्हरायटीमध्ये आजच दिसायला लागली आहे. थॉम्सनमध्ये पण ती 4 दिवसात दिसणारच आहे, परंतु क्रिम्सन व्हरायटीमध्ये मात्र भुरी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आणि भुरीला कारण थंडी आणि कोरडेपणा हा आहेच, परंतु पहिल्या ESS द्वारे तुमचं सल्फर PBC झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फ्लड पाणी हमखास करायचं आहे. सल्फर आणि PBC झाल्यानंतरच फ्लड पाणी द्यायचं आहे आणि फ्लड पाण्याबरोबर तुम्हाला DAP आणि इफ्को 10-26-26 देखील पाण्याबरोबर द्यायचं आहे. थोडंसं ह्युमिडिटी वाढवणं गरजेचं आहे. कोरडेपणा वातावरणातला कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी सल्फर PBCचा वापर हा नक्की करा मित्रांनो. कुणी त्याच्यामध्ये काही राजकारण नाही किंवा काही पॉलिटिक्स नाही. हा आपल्या हक्काचा स्प्रे आहे. आपल्या द्राक्षाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर थ्रिप्ससाठी पहिल्यांदा आबाशिन असेल, इमिडा असेल, त्याच्यानंतर तुमचं डेलिगेट असेल, बेनिवे असेल, एक्सपोनस असेल तुमचं 30 दिवसाच्या आत, हे स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मिलीबगसाठी तुम्ही मोविंडोचे स्प्रे घेतले असतील. आणि त्याच्यानंतर आता 50 दिवसाच्या पुढे काय असा तुमच्याकडे नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. त्यासाठी देखील तुम्हाला नेमाशक्तीचा तुम्ही वापर करू शकता. नेमॅटोडचा जो वापर आहे तो आपला करायचा आहे. नेमाशक्तीचा वापर तुम्ही केलास फ्लावरिंग स्टेजला एखाद्या वेळेस करू शकता आणि नंतर देखील करू शकता. आणि चांगले बॅक्टेरिया खरंच मिळत असतील तर त्याचा देखील तुम्ही वापर नक्की करा. बॅक्टेरिया घेऊच नका असं मला म्हणायचं नाही, परंतु चांगले बॅक्टेरिया, चांगल्या क्वालिटीचे बॅक्टेरिया, चांगल्या कंपनीचे बॅक्टेरिया तुम्ही अशा ह्या वेळेस ट्राय करू शकता. 100% मात्र किती ट्रस्ट ठेवायचा हे तुम्ही स्प्रे केल्यानंतर, रिझल्ट आल्यानंतर ठरवू शकता. तर अशा पद्धतीनं भुरीसाठीचा हा व्हिडिओ होता. थ्रिप्स आणि लालकोळीसाठी पण बऱ्याच वेळेस टमाट्या अगदी दुरी तिरी निघू राहिले. रेट चांगले आहे, 700-800 रुपयाला कॅरेट जात आहे बारीक टमाट्याचं. त्यामुळे बरेच शेतकरी औषध न मारता टोमॅटो काढताय, परंतु त्या ठिकाणी आहे त्या पानावरती लालकोळीचा प्रादुर्भाव, थ्रिप्सचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि पुढच्या 15 दिवसात बऱ्यापैकी प्लॉट्स हे मोडणार आहेत. जे प्लॉट ऑलरेडी खराब झाले, परंतु ते प्लॉट खराब झाल्यानंतर तिथे गहू किंवा इतर कांद्याची लागवडीसाठी ते प्लॉट काढले जातील आणि
तुमची बाग द्राक्ष बाग आजूबाजूला असेल तर ह्या टोमॅटोवरचा लाल कोळी हात आपल्या बागेवरती अटॅक करणार आहे आणि त्यासाठी देखील तुमचं जे फुरीसाठी जे स्प्रे तुम्ही घेताय सल्फर आणि पीपीसीचे किंवा सल्फर डस्टिंग करणार आहे त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. तर सल्फर आणि पीपीसी अतिशय महत्वाचे आहे, त्याचबरोबर फ्लड पाणी अतिशय महत्वाचे आहे, त्याचबरोबर इफ्को आणि 10-26-26 देणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओचं प्रयोजन. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. हा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा आणि अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर डाउनलोड करा आणि आपल्या प्लॉटची तारीख टाका आणि संपूर्ण शेड्यूल नक्की मिळवा. धन्यवाद.